इतकं काय सोपं समजू नका तुम्ही, असं कुणाला हलक्यात घेऊ नका. फक्त जी नौटंकी चाललेली आहे, जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतंय, हे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच मी पण करतो. मी पण काही इतका कच्चा खिलाडी नाही. हे मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले, ते बी पक्ष आणि नेता मोठा करायसाठी. IT सेल किंवा सोशल मीडिया यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो. आणि मला गरिबाचं काम करतोय ना मी, मला बदनाम करायचं. त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या, तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं, सगळं रोहित पवार याचं मेंटेन त्या ठिकाणी केलं जातंय. कोणी बोललं ह्यांचं काय, यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला, कुणी पण असू द्या, सर्वसामान्य असू द्या. माझ्या अगोदरच्यांना बऱ्याच अनुभव आला. फोन करायचा, अरे तुरे बोलायचं, कुठंतरी शिवीगाळी करायचं. ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो. मी आता 2 फोन उचलले, मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं. परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका, परंतु हे बंद करा. आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत, गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकारी आहेत. आम्ही असंख्य मंडळी आहेत. तुम्ही जर असे फोन करून शिव्यागाळी करायला लागले तर जशा तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. इतकं काय सोपं समजू नका तुम्ही, असं कुणाला हलक्यात घेऊ नका. फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गालबोट कोणी लावू देऊ नका. कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना, गरजवंताला मी सांगू इच्छितो, मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नौटंकी चाललेली आहे, जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतंय, हे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच मी पण करतो. मी पण काही इतका कच्चा खिलाडी नाही. हे ट्रॅप आहे माझ्या विरोधात रचलेला, माझ्या विरोधात रचलेला हे ट्रॅप आहे. मला गरिबाचं काम करतोय ना मी, मला बदनाम करायचं. मला एक नाही कळतो, तुम्हाला का असं वाटतं की गरीब मोठा होऊ नये मराठा? का वाटतं? मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले, ते बी पक्ष आणि नेता मोठा करायसाठी. का तुम्हाला गरीब मोठा होऊ वाटत नाही? एकदा बघा ना विचारून गरीबाला, ज्यांचे प्रमाणपत्र मिळालेत त्यांचे. आता परभणीचे एक मुलगा आणि ते येणार आहेत, MBBS नंबर लागला आहे, बघा त्यांचा काय आनंद आहे. का तुम्हाला गरीबाचे लेकर असे MBBS झालेले, इंजिनियर झालेले बघायचे नाहीत, MD झालेले बघायचे नाहीत, अधिकारी झालेले बघायचे नाहीत? काय एवढा जळफळाट आहे तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायसाठी? ही कोणची बाजू घेऊन चाललात तुम्ही पुढं? काय प्रश्न आहे? काय प्रश्न? त्यांच्याकडून लिहून आणा. हे राजकीय प्रश्न नाही का? त्यांच्याकडून लिहून आणा. ही राजकीयच प्रश्न आहे ना? ही काय सामाजिक प्रश्न आहे का? त्यांच्याकडून लिहून आणा. हां, तुम्ही एक म्हणा मला ओबीसीतून मागणी कर. मी जर चुकीची मागणी करत असलो तर मग ते म्हणायचं हे कर. हे काय आणलं कुठून? हे ते त्याचं काय, याचं काय, हे प्रश्न ते प्रश्न, हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शाळा आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे रोहित पवारांचा हात आहे, असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केलेला आहे. बार्शीतील तरुणावर झालेल्या हल्ल्याबाबत मला कल्पना नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे रोहित पवारांचाच हात आहे. मुळात जरांगे पाटील यांना देखील त्यांची माहिती नाही हे त्यांनी सांगितले. मला देखील त्यांची माहिती नाही, मी माहिती घेतो. माझी मागणी आहे की ओबीसीतूनच आरक्षण देण्याबाबत विशेष अधिवेशन घ्यावे. त्यात दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असंही राजेंद्र राऊत यांनी म्हटलेलं आहे. जर अधिवेशन झाले नाही तर 23 सप्टेंबर पासून मी बार्शीत सकाळी 10 ते 5 या वेळेत ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशाराही राजेंद्र राऊत यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील आमचे घर जाळणार आहे की काय असं दिसते, त्यामुळे माझ्या जीवाला किंवा कुटुंबाला काही झाल्यास 120B प्रमाणे जरांगे पाटील त्याला दोषी असतील, असंही राजेंद्र राऊत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नावरकरे यांना पत्र लिहिलेले आहे. या पत्रात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी मांडली आहे. अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी पत्राद्वारे केलेली आहे. काही जिल्ह्यात तर ओबीसींना मराठ्यांशी बोलायचे नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.